मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत भूपती, नृपती, पृथ्वीपती, परमप्रतापी, प्रगल्भ बुद्धिमान, विज्ञाननिष्ठ, जगविख्यात, विश्ववंदनीय, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी, श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊंच्या लेकीचा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडताच ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो. रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते, अंगावर सरकन काटा येतो. अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी मनाली दत्तात्रय बाबर आज मी येते एका महान पुरुषाची गाथा उलगडणार आहे, ज्याचा मला तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवानी मुजरा केला. वाघनख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवानी मुजरा केला. आज या मातीमध्ये जन्मलेल्या मुलाला देखील सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामधून शिवरायांचे नाव कोरून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र पसरले आहे. कोण होते ते शिवाजी, असे कोणते काम त्यांनी केले की आज 3.5 वर्ष झालं. 3.5 वर्ष उलटून गेले. त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो. इथल्या लोकांना तर सोडाच, पण इथल्या दऱ्याखोऱ्यांना जरी विचारलं ना छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तरी ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना, माझा शिवबा कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर कार्याचं आणि पराक्रमाचं माहिती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे. 36 हत्तीचे बळ असणारं, त्रस्त मोगलांना करणारं, परत न फिरणारं, तिन्ही जगात जाणणारं, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राजाचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551, 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई फळाला आली. म्हणजे जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला. राजा शिवबा जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला. दुष्टांचा संहारी जन्मला. माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. लहानपणापासूनच सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले. चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोण नडत असेल तर त्याला मराठ्यांचीच जात दाखवा. अशी शिकवण जिजाऊंकडून शिवबांना मिळत गेली. थोर तुमचे उपकार जिजाऊ कधी न फिटणार. चंद्रसूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. अशा या वीर मातेने कसा घडविला तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल ते राज्य आणि कसे असेल ते छत्रपती. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ. शिवछत्रपती म्हणजे मनगटातलं बळ. शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार. शिवछत्रपती म्हणजे छातीवरची वार. शिवछत्रपती म्हणजे मनामनातले धैर्य. शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीची शौर्य. शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र. शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे, विचार. एक होता राजा, भीती नव्हती त्याला जगाची. चिंता नव्हती परिणामाची, कारण साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती मराठ्यांची आणि शिकवण होती
जिजाऊंची, शिकवण होती जिजाऊंची आणि जात होती मराठ्यांची म्हणूनच म्हणावंसं वाटतं जे